ज्ञान मिळावं म्हणून माझे हे प्रयत्न आहेत. तुम्ही याचं प्रबोधन लोकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत करावं माझी विनंती आहे. आता तुम्हाला जे काय विचारायचं विचारू शकता. मला जायचं 2.5 वर्षामध्ये जे केंद्रामध्ये मंत्रिपद मिळालं त्यामध्ये एकूण अंदाजे किती कोटीचा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सांगता? नाही माझ्याकडे आकडे नाही ते मी अंदाजे नाही, मी घेऊन सांगतो ना, 2 दिवसात सांगतो किती निधी आणला सांगतो ना. आणि मग तुम्हाला विरोधकांनी पण किती आणला ते तुम्हाला सांगायला लागेल, ते तुम्हाला सांगायला अंदाजे महत्त्वाचे कृषी प्रोजेक्ट झाले काय? अंदाजे प्रोजेक्ट म्हणजे तुम्हाला सांगेन, जसं मी सांगितलं अगरबत्तीचं म्हणजे अनेक आपण त्या आसाममधून रोप आणून दिली. इथे अगरबत्ती बनवण्याचे छोटे कारखाने, त्या लागणाऱ्या मशीन, त्याचप्रमाणे आपण मधमाशाचे पेट्या त्या 320 आहेत काहीतरी जणांना दिल्या. त्याशिवाय कुंभारांच्या आणि खादीच्या मशिनरी, कुंभारांना पण मशीन दिल्या मटकी बनवण्यासाठी वगैरे. याची सगळी रक्कम मी काढून देतो ना, आहे ना माझ्याकडे, पण आता नाहीये. माझ्या अधिकाऱ्यांना विषय तुम्ही काढून मला द्या. संकल्पित रिंग रूट रेल्वे संकल्पित इकडे रिंग रूट रेल्वे तुम्ही केलं होतं त्यासाठी हो, त्याची इस्टिमेट थोडं जास्त आहे. आणि कोकण रेल्वे लॉस आहे 10,000 कोटी. किती? 10,000 कोटी. त्यांची आता एवढं खर्च करण्याची क्षमता नाहीये. मी म्हणून मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय, कोकण रेल्वे इंडियन रेल्वेमध्ये मर्ज करावी, कमल कमिशन करावं. म्हणजे सगळा पैसा, आता रेल्वे पाहता तुम्ही किती खर्च करताय वेगळ्या रेल्वे स्टेशन पासून ट्रेन साठी वेगळ्या उपक्रमासाठी. आम्ही जर त्यांच्याजवळ दिला तर आपली प्लॅटफॉर्म पासून सेवा सगळ्या अतिशय चांगल्या होतील. आणि मग हे 400-500 रुपये त्यांच्यासाठी काहीच नाहीये. हा जो मिनी ट्रेनचा जो प्रश्न होता तो सुटेल. माझा पाठपुरावा आहे, त्या मंत्र्यांनी मला सांगितलंय. पण मी मर्जरसाठी आज परत मुख्यमंत्र्यांना भेटतोय रेल्वे मर्जरसाठी आणि विनंती करणार आहे की तुम्ही फक्त केरळ गोव्याने अनुमती दिली आहे, फक्त महाराष्ट्राची परवानगी बाकी आहे.